जय भैरवनाथ महाराज की जय. बघा, दुर्वास ऋषी हा झाला होता, तर इंद्र हा हत्तीवर बसून झाला होता. आणि त्या दुर्वास ऋषीने काय केलं, त्या हा इंद्राला माळ टाकली. पण जो श्रीमंत माणूस असतो तो अभिमानी असतो, आणि त्या दुर्वास ऋषीला त्या इंद्राला अभिमान होता, आणि ती टाकलेली माळ त्या हत्तीच्या पायाखाली तुडवली गेली. दुर्वास ऋषी हा रागीट होता. बघा, ज्या वेळेला विष्णू आणि लक्ष्मी विष्णूचे पाय चेपत होती आणि त्यांनी त्याचा सत्कार केला नाही. पहिल्यापासून पद्धत आहे, आपल्या घरी आलेल्या माणसाला त्याचा सत्कार करावा लागतो. आणि मग त्यांनी त्याच्या लात मारली. बघा, ती लात मारली तर इथं खड्डा पडलेला आहे. बघा, प्रत्येकाचा माणसाचा इथं खड्डा आहे. आणि त्यांनी त्याला भगवंताला 10 अवतार घ्यावा लागले. काय म्हणजे दुर्बुद्धी, दुर्वासना ही तेव्हापासून आहे ना आजही आहे. अनेक कलह, झगडे, भानगडी, तंटे कुठून होतात? दुर्वासना. चीन, भारत, पाकिस्तान, अमेरिका, रशिया जे लढाया होतात दुर्वासना. म्हणून दुर्वासना न जावी म्हणून हा परमार्थ आहे. परमार्थ कशा करताय? चांगली वासना यावी असा हा दुर्वास ऋषीला त्यांनी इंद्राला शाप दिला, तुझी संपत्ती नष्ट होईल. आणि मग त्याची जी संपत्ती होती ती कुठे गेली? समुद्रात गेली. मग आता इंद्र कोण झाला? भिकारी झाला. मग आता इंद्राला सगळे देव गोळा केले. मग देवाने ठरवलं का आपल्याला आता या समुद्राचं काय करायला पाहिजे? घुसळण करायला पाहिजे. घुसळण करणे याचं काय? संशोधन करणे. आणि मग राक्षसांकडे गेला. राक्षसाला सांगितलं आपल्याला हे समुद्राचं घुसळण करायचे. त्याच्यातून काय निघालं? अमृत काढायचे. बरं का? अमृत म्हणजे काय? धन, दौलत, स्वार्थ. तर आजचा माणूस स्वार्थाकरता जागी होतो. आणि मग ते राक्षस तयार झाले. मग मंदराचा रवी आणला आणि वासुकीचा दोर केला. पण देव चॅप्टर होते, त्याने काय केलं? तोंडाच्या बाजूनं कोणाला ठेवलं? राक्षसांना. शिफ्टीच्या बाजून झाली. कारण त्या वासुकीचं जे विष निघाल ना ते कोणाच्या अंगावर पडेल? राक्षसांच्या. आजही मोठमोठे मंत्री लोक आहे ना, ते धूर्त आहेत, हुशार आहेत, आणि ते धूर्तपणाला वागतात. तर मग त्यांनी समुद्रमंथन केल्यानंतर पहिलं काय निघालं? विष. बघा, आता ते विष जर पृथ्वीवर टाकलं असतं तर पृथ्वी जळून खाक झाली असती. मग त्यांनी काय सांगितलं? तिथं शंकर होता. शंकरला सांगितलं आता ही विष तुम्ही घ्या. त्यावेळेला त्यांनी पार्वतीला सांगितलं हे विष आहे ना, हे जर लोकांचं कल्याण होत असं तुम्ही घ्यायला तयार आहे. आणि मग मोठं काम केलं. म्हणून कोण तो झाला? महादेव. आपला हा भैरव आहे ना खेळचा, हा कोण आहे? महादेव आहे, शंकराचा अंश आहे. आणि मग ते विष त्याने काय केलं? पोटात जाऊन दिलं ना, त्याने कुठं झालं? कंठात. बघा, त्यांची गोष्ट आहे ना, विष ही तोंडावाटं बाहेर ओकू नये. विष जर बाहेर ओकलं ना तर कलह होतो, झगडे होतात, आणि पोटातही ठेवू नये. आज जिकडं तिकडं त्याच्या पोटामध्ये काय आहे? विष भरलेलं आहे. आणि या विषामुळं काय आहे? झगडे, भानगडी, तंटे, कलह होऊ राहिले. आणि मग त्याच्यानंतर संसार हा समुद्र आहे, आणि या समुद्रामध्ये वाईट निघतंच. मग ते वाईट काय करायला पाहिजे? पचवायला पाहिजे. मग ते पचवण्याकरता काय करे? भगवंताचं नामस्मरण. आणि मग शंकराच्या अंगाचा दाह झाला. त्याने काय घेतलं? रामनाम. काय घेतलं? त्यांनी जो गंगा घेतली, चंद्र घेतला,
नाक घातला, शेवटी त्यांनी रामनाम घेतलं. रामनामानं काय झालं, त्याच्या अंगाचा दाह कमी झाला. मग त्या समुद्रामध्ये काय निघाले, विष निघालं, अमृत निघालं, कामधेनू निघाली, घोडा निघाला, चंद्र निघाला, असे किती 14 रत्न निघाले. आणि मग देवाने काय घेतलं, अमृत घेतलं. राक्षसांना काय दिली, दारू दिली. आज हे राक्षस आहे, दारू पिणारे कोण आहे, राक्षस आहे. आणि गाय ही कोण आहे, कामधेनू आहे. काय वनस्पती, या ज्या 18,000 20,000 वनस्पती, याचा शोध त्यांनी काय लावला, या आयुर्वेदात लावला. तो कोणा लावला, धन्वंतरीनं. धन्वंतरी. मग ज्या ज्या माणसाला एका आजारावर 100 औषधं माहीत आहे, तो कोण, धन्वंतरी. एका आजारावर 25 औषधं माहीत आहे, तो कोण, राजवैद्य. आणि 5-5 औषधं माहिती, तो कोण, वैद्य. अशी हे समुद्र मंथनातून हे आयुर्वेद ग्रंथ निघाला. कामधेनू निघाली. गाय कोण आहे, कामधेनू. आज गायीची सेवा केली जात नाही. गाईचं दूध, गाईचं गोमतीर, गाईचं शेण आणि सगळं पवित्र आहे. आज तिची सेवा कोणी करत नाही. काय तर असं हे 14 रत्न निघाल्यानंतर आणि मग समुद्र मंथन झालं. आणि ते जे अमृत आहे ते देवांना वाटायला लागले. त्यावेळेला हा जो राहू त्यांनी देवांचं रूप घेतलं आणि देवांच्या पंक्तीला बसलं. आणि मग देवाने काय केलं, ते भगवंतानी मोहिनीचं रूप घेतलं होतं. आणि मग सुदर्शन चक्र उडावलं. त्याने त्या घोट घेतला होता, त्याचं मुंडकं उडावलं. त्याच्यातून 2 थेंब पडले. ते अमृतेश्वर अकोल्या तालुक्यात का रतनवाडी येतं, तिथं ते थेंब पडले. तिथून ती नदी निघाली. ती कोणची, प्रवरा नदी. तिचं पाणी आजही कोण आहे, अमृतवाणी. ते पाणी कधी गढूळ होत नाही. इतर जे धरणं आहेत, धरणांचं पाणी काय होतं, गढूळ होतं. पण त्या धरणाचं पाणी गढूळ नाही. ती कोण आहे, अमृतवाहिनी. आणि मग त्याचं नाव काय पडलं, अमृतेश्वर. अजून एक त्याच्यामध्ये काय उगलं, कडुनिंब आणि गुळवेल. कडुनिंब आणि गुळवेल हे काय आहे, अमृत आहे. आणि मग त्याचं ते शिर आहे ते कुठं पडलं, राहुरीला. राहुरीला तिथं कोणाचं, राहूचं मंदिर आहे. अशी ही अमृतवाहिनी, प्रवरा नदी आणि ते गुळवेल आणि अमृत. तर हा समुद्र मंथनाचा असा फायदा झाला. म्हणून कोणतंही काम करण्याकरता एकत्र येणं गरजेचं आहे. कुटुंबामध्ये सुद्धा एकत्र जर आलं तर त्या कामाचा विकास होतो. एकत्र याल्यानंतर काम होतं. जय भैरवनाथ महाराज की जय.